हॅलो एव्हरीवन. तर आपण GS2चा डे 3 चे 3 क्वेश्चन डिस्कस करणार आहे. अ, यामध्ये आपण बेसिकली जसं आपण लास्ट डे 2 च्या सेशनमध्ये पण बघितलं होतं, की आपण मोस्टली फोकस करणार आहे, की क्वेश्चनला इंटरप्रेट करणे. त्याच्यामध्ये जे काही डिमांड आहे ती ॲड्रेस करणे हा आपला प्रायमरी पर्पज राहणार आहे. बाकी त्यामध्ये कशा टाईपचे एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते आपण डिस्कस करणारच आहे. बट यामधून तुम्हाला एक फक्त आयडिया द्यायची, की अशा टाईपचा आन्सर्स तुम्ही लिहू शकता. सो दॅट व्हेनेव्हर यू रीड अ न्यूजपेपर ऑर रीड अ टॉपर्स कॉपी जे काही तुम्ही करणार, त्यामधून जे काही एक्झाम्पल्स, कीवर्ड ते तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या आन्सर कॉपीमध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकाल. सो मग ही जी आपण नेहमी म्हणतो, की इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस, की आन्सर रायटिंग ही काय ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ही डे बाय डे इम्प्रूव्ह होणार आहे. मग त्यामध्ये काय-काय डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह आपल्याला आणता येतील. जसं आपण आन्सर लिहिताना फर्स्ट स्टेजला बघतो, की डिमांड ॲड्रेस करणे. नंतर मग त्याच्यात कंटेंटमध्ये कशी आपल्याला व्हेरायटी, रिचनेस आणता येते. की मग जजमेंट जसं पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण जजमेंट असेल, काही एक्झाम्पल्स असतील, ते कसे इन्कॉर्पोरेट करू. त्यानंतर काही इम्पोर्टंट डेटा असेल, फॅक्ट्स असतील, ते आपण आपल्याला वेळोवेळी तशा-तशा इन्कॉर्पोरेट करता येतील. आता इथे आमचं काम काय आहे, तर तुम्हाला डायरेक्शन देणे, की अशा-अशा टाइपचं तुम्ही यूज करू शकता. तर मग तुम्ही रेग्युलरली न्यूजपेपर आणि करंटला जर का तुम्ही फॉलो करत असणार, तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे क्लिक झाल्या पाहिजे, की ही फॅक्ट्स आपण बाकीच्यांपेक्षा युनिक तिथे ॲड करू शकतो. ओके. सो मग क्वेशन जो आपला फर्स्ट होता, इट इज ऑल अबाउट द इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा स्पेसिफिक त्यांनी एबिलिटीबद्दल बोलतायत. काय एबिलिटी? की डायव्हर्स सोशो पॉलिटिकल जे काही पर्स्पेक्टिव्ह आहेत, ते अकोमोडेट करणे ही एक एबिलिटी राहिलेली आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. आणि हा जो कीवर्ड आहे इम्पोर्टंट काय करायचं आपल्याला डिस्कस. म्हणजे आपल्याला या क्वेशनमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत कळालं असेल, की इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसे सोशो पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह आपण इन्क्लूड केलेले आहेत वेगवेगळे. त्यासोबत कुठे-कुठे लिमिटेशन आहेत त्या पण आपल्याला लिहाव्या लागतील. कारण डिस्कस करायला सांगितले तिथे. सो अदर साइड्स पण आपल्याला थोडक्यात तिथे ॲड्रेस करावी लागेल आणि देन वी विल कन्क्लूड इट. तर मग यामध्ये आपण इंट्रोडक्शन काय करू शकतो, की आपल्याला माहिती आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कसं आहे, इट इज नॉट अ स्टॅटिक. इट इज नॉट अ स्टॅटिक थिंग, इट इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट. स्टॅटिक आहे का? कारण आपले व्हेरियस अमेंडमेंट झाले आहेत. ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत आपल्याला रिक्वायर्ड होत्या, टाईम टू टाईम आपण त्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्कॉर्पोरेट केल्या आणि बऱ्याचदा आपण एन-सी-आर-टीने पण कॉन्स्टिट्यूशन ॲज अ लिव्हिंग डॉक्युमेंट असं बघा एक चॅप्टरच म्हणजे एक पॅसेज लिहिलेला आहे त्यामध्ये. तर इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही तसे कीवर्ड यूज करू शकता. लिव्हिंग डॉक्युमेंट आहे किंवा डायनॅमिक टेक्स्ट आहे वगैरे असे कीवर्ड तुम्ही लिहिणे एक्सपेक्टेड आहे. सो कॉन्स्टिट्यूशन इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट रादर दॅन अ रिजिड टेक्स्ट. असं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये करू शकता. रादर दॅन अ डायनॅमिक डॉक्युमेंट, रादर दॅन अ रिजिड टेक्स्ट. आणि मग यामधून अचीव्ह काय होत आहे? हे कशासाठी आपल्याला रिजिड टेक्स्ट वगैरे नाहीये, तर डिझाइन नॉट टू इम्पोज युनिफॉर्मिटी. म्हणजे युनिफॉर्मिटी हा आपला पर्पज नाही. नॉट टू इम्पोज. ते आपल्या इकडे डायव्हर्सिटीला युनिटी डायव्हर्सिटी. कारण आपल्याला नॉट टू इम्पोज युनिफॉर्मिटी. सो मग आपल्याला इंट्रोडक्शन करतानाच कॉन्स्टिट्यूशनला डिफाईन करायचं, की हाऊ इट इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट. की ते एक स्टॅटिक नाहीये. त्याच्यामधून आपल्याला अचीव्ह काय करायचं नाहीये, तर युनिफॉर्मिटी तर अजिबातच अचीव्ह करायची नाही. बट काय करायचंय? टू क्रिएट अ कोहेसिव्ह फ्रेमवर्क. असं काहीतरी इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता. यामध्ये बेसिकली आपल्याला काय करायचंय, तर बघा याच्यात कीवर्डला आपण जास्त इम्पोर्टन्स दिलं. कारण बरेच जण आन्सर लिहिणार आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड लिहिणार आहेत. मला वाटतं की आत्तापासून जर का असे कीवर्ड तुम्ही वारंवार तुमच्या रायटिंगमधून गेले, तर तुम्हाला ते लगेच आठवायला लागतील, की कॉन्स्टिट्यूशन इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट रादर दॅन अ रिजिड टेक्स्ट. इट इज नॉट टू इम्पोज द युनिफॉर्मिटी, बट टू क्रिएट अ कोहेसिव्ह फ्रेमवर्क. म्हणजे ते त्याचं ऑब्जेक्टिव्ह आपण केलेलं आहे, की कशासाठी डिझाइन केलेलं आहे. डिझाइन नॉट टू इम्पोज युनिफॉर्मिटी, बट टू क्रिएट अ कोहेसिव्ह फ्रेमवर्क. आणि मग अगेन काही जण असंही करू शकतात, की कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. असंही तुम्ही स्टार्ट करू शकता. सिंपल वेने तुम्हाला स्टार्ट करता येईल. तिथे असं काही नाही, की ते करता येईल. सो मग धिस विल बी इंट्रोडक्शन. आता हेडिंगला आपण कसं करणार आहे बघा. क्वेशन म्हणलेला आहे, की द इनहेरंट स्ट्रेंथ ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेम फ्रॉम इट्स
एबिलिटी टू अकोमोडेट डायव्हर्स सोशो पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह. तर मग हेडिंग 1 बघा मी काय केलेलं आहे, व्हेरायटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह अकोमोडेटेड सक्सेसफुली ॲज. मग मी पहिल्यांदाच दाखवून देणार आहे, की त्या सबस्टॅन्शिएट करणार त्या स्टेटमेंटला, की कोणकोणते आत्तापर्यंतचे डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूशनमध्ये अकोमोडेट केलेले आहे. आणि त्यामध्ये ॲस्पायर फॉर द सेक्युलर सोसायटी. आता सेक्युलरिझमचे व्हेरियस फीचर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसतातच. मग त्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता जस्ट कीवर्डमध्ये जसे टॉपर कॉपीमध्ये पण दिसतील तुम्हाला. प्रिएम्बल आहे किंवा मग एस-सीची जजमेंट आहे मुंबई केसची. ज्यामध्ये सेक्युलरिझम ॲज काय केलेलं आहे सेक्युलरिझमला त्यांनी सांगितलेलं आहे, इट इस अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. तो एस-आर बोम्मई केस. आता मी केसचं पूर्ण नाव लिहत नाही, कारण तुम्हाला माहीत झालेत आत्तापर्यंत. इयर वगैरे जर तुम्हाला जिथे-जिथे आठवले ना, तिथे इयर लिहिण्याचा प्रयत्न करा, की इन्फॉर्म वे ऑफ रायटिंग द आन्सर्स वाटते ते. केसेसचे जर का नसेल पॉसिबल तर निग्लेक्ट करा. बट आता केशवानंदचं तुम्हाला माहीत असेल, तर मग 8-10 केसेस आहेत. त्याचे इयर लक्षात ठेवा. आणि मग अ, यामध्ये अजून ॲस्पायर फॉर द सेक्युलर स्टेट सोसायटीमध्ये अजून तुम्ही कीवर्ड लिहू शकता, की डिफाईन ॲज अ प्रिन्सिपल डिस्टन्स. जे ते जे आपण सेक्युलरिझमला इंडियन सेक्युलरिझमला आपण डिफाईन करतो ना, प्रिन्सिपल डिस्टन्स आणि प्रिन्सिपल डिस्टन्स फ्रॉम व्हॉट? व्हेरियस रिलिजन. आणि ॲक्चुअली ही कॉन्सेप्ट जी आहे ना बेसिकली ते वेगवेगळ्या स्कॉलरने वापरलेले आहे. बट यामध्ये भार्गवा नावाचे जे तुम्ही स्कॉलर असतील त्यांचे बुक्स पण आहेत कॉन्स्टिट्यूशनवर. त्यांनी इंडियन सेक्युलरिझमला डिफाईन केलं आहे, की प्रिन्सिपल डिस्टन्स फ्रॉम ऑल द रिलिजन. तर मग असे कीवर्ड तुम्ही 3 पैकी कोणतेही असे यूज करू शकता इथे. देन राइट टू इक्वॅलिटी. आता राइट टू इक्वॅलिटी फक्त आपण युनिफॉर्म इक्वॅलिटी एक्सेप्ट केली आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. आपल्याला काय करायचं की डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह अकोमोडेट केली इक्वॅलिटीमध्ये पण. विथ कसे केलेले आहेत? राइट टू इक्वॅलिटी कन्फर्म विथ अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. तर मग या इथे कन्फर्म किंवा कोएक्झिस्ट म्हणूयात आपण. कोएक्झिस्ट विथ अफर्मेटिव्ह ॲक्शन. आणि मग इथे अफर्मेटिव्ह ॲक्शन्सचे एक्झाम्पल वगैरे तुम्ही मेन्शन करू शकता. रिझर्व्हेशन इन जॉब, रिझर्व्हेशन इन पार्लमेंट रिप्रेझेंटेशन वगैरे वेगवेगळ्या तिथे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. आणि यामधून प्रमोट काय होते राइट टू इक्वॅलिटी कोएक्झिस्ट विथ द अफर्मेटिव्ह ॲक्शन आणि यामधून प्रमोट काय होते इन्क्लुझिव्हिटी. तर मग तुम्ही मेन्शन करू शकता अगेन कीवर्ड प्रमोट इन्क्लुझिव्हिटी. तुम्ही डायरेक्ट असा कीवर्ड जरी लिहून टाकला ना ब्रॅकेटमध्ये तरी चालून जाईल असं. हे ते एक्झामिनरला कळून जातात अशी कीवर्ड, की याला काय म्हणायचं नक्की लिहिता. थर्ड तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह जो डायव्हर्स दिसेल दॅट इज डी-पी-एस-पी थ्रू. आणि डी-पी-एस-पी थ्रू तर आपण व्हेरियस एक्झाम्पल देऊ शकतो, की कसं डायव्हर्स जे काही पर्स्पेक्टिव्ह होते, मग राइट टू वर्कवाला असेल किंवा मग आपण जे पब्लिक असिस्टन्स करतो आर्टिकल 41 च्या अंडर ते मेन्शन करू शकता तुम्ही. यामध्ये आपल्याला डी-पी-एस-पीमध्ये एक हे पण दाखवता येईल, की जे डायव्हर्स आयडिओलॉजीज आहेत, त्या आपण इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की अकोमोडेट डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह. आणि मग डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह आता स्पेलिंग तुम्ही लिहून घ्या इथे आणि त्यामध्ये तुम्ही लिहू शकता मग गांधीयन. हे आपण स्टडी पण करतो सोशलिस्ट आणि लिबरल. सो इन धिस वे आपण कॉन्स्टिट्यूशनचे जे व्हेरियस फॅसेट्स आहेत, व्हेरियस सिग्निफिकंट फीचर्स आहेत, त्या प्रत्येक फीचरला घेऊन आपण सांगू शकतो, की तिथे-तिथे कसे डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह अकोमोडेट कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेले आहेत. सो असे 3 स्ट्रीम ऑफ थॉट जे आहेत किंवा द डी-पी-एस-पी शोज दॅट इट हॅज अकोमोडेट 3 डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह किंवा 3 डायव्हर्स थॉट्स. असंही तुम्ही काय मेन्शन करू शकता. स्ट्रीम ऑफ थॉट्स वगैरे असे कीवर्ड तुम्ही इथे यूज करू शकता. ओके. सो नेक्स्ट अजून काय दिसेल आपल्याला अकोमोडेट केलेलं फेडरलिझम आणि त्यामध्ये कोणत्या टाइपचं? असिमेट्रिक. आता असिमेट्रिक फेडरलिझम आपण एक्सेप्ट करण्यामागे रिझन पण माहिती आहे. प्रत्येक स्टेटची जी आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत. म्हणजे आपण फेडरलिझम वन साइज फिट ऑल घेतलं का? तर मग तिथे लिहू शकतो आपण कॉन्स्टिट्यूशन रिजेक्ट्स वन साइज फिट्स ऑल बाय फेडरलिझम. तर मग असे कीवर्ड दिला तुम्ही वन साइज फिट ऑल तर तिथे त्यांना कळून जाईल. आणि यामध्ये ॲक्चुअली मग तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता.
यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं आपल्याला सिमेट्रिकमध्ये यावर तर पी-वाय-क्यू पण येऊन गेलेला आहे तुम्हाला जर बघितले असतील तर तुम्ही जस्ट मेन्शन करू शकता 5th अँड 6th शेड्यूल. असे बरेच एक्झाम्पल देता येतील तुम्हाला, बट इथे आपण थोडक्यात 5th अँड 6th शेड्यूल जरी लिहिलं एक्झाम्पलमध्ये, तरी तुमचा पर्पज तिथे सर्व्ह होईल. नेक्स्ट आपल्याला दिसेल हिंदी आणि 22 अदर लँग्वेज. कारण हिंदी ॲज अ ऑफिशियल लँग्वेज, कारण इथे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी पण आपण ॲड्रेस करतोय. म्हणजे कास्ट, लँग्वेज, कल्चर जिथे-जिथे तुम्हाला जे मेन्शन करतात, यामध्ये तुम्हाला एसे पण लिहिता येईल ॲक्चुअली या टॉपिकवर. इतकं आपल्याला म्हणजे ओपन एंडेड हा क्वेशन आहे. So Hindi accepted as a official language along with 22 other scheduled languages. इन द 8th शेड्यूल वगैरे असं मेन्शन करा, ते तुम्हाला नॉलेज दाखवायचं तुम्ही दाखवू शकता. आणि मग इथून काय मेन्शन करूनच टाकायचं, म्हणजे मला वाटतं की आपल्याला माहीत आहे तर टाकून द्यायचं की मला माहिती आहे की 8th शेड्यूलमध्ये ते लँग्वेज आहेत. त्यानंतर आपण यामध्ये ऑफिशियल लँग्वेजेसमध्ये स्टेटचं पण पॉवर आहे, की स्टेटला काय दिलेलं त्यांनी फ्रीडम दिलेलं आहे स्टेट्सला. स्पेलिंग सॉरी. स्टेटला फ्रीडम दिलेलं आहे टू चूज देअर ऑफिशियल लँग्वेज. म्हणजे चॉईस दिलेली आहे स्टेटला पण फ्रीडम टू चॉईस देअर ओन ऑफिशियल लँग्वेज. त्याचं आर्टिकल पण तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्हाला जर लिहून घ्यायचं 3, 4, 5 वगैरे असे आर्टिकल्स पण तुम्ही मेन्शन करू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट किंवा अजून यानंतर पण एक पॉइंट घ्यायचा आपल्याला. अमेंडमेंट प्रोसेस इथे मग आर्टिकल पण लिहून टाकायचं 368 आपल्याला माहिती आहे. आणि अमेंडमेंट प्रोसेसमध्ये काही एक्झाम्पल आहे तुम्ही देऊ शकता. जसं अमेंडमेंट प्रोसेसमुळे काय झालं, की जे वीकर सेक्शन आहेत, त्यांना वेगवेगळ्या टाइपमध्ये रिझर्व्हेशन मिळालं होतं. बट 103rd यांच्या थ्रू ई-डब्ल्यू-एस किंवा 106th मध्ये विमेनचं रिझर्व्हेशन. सो या अमेंडमेंट प्रोसेसमधून इन्क्लुझिव्हिटी दाखवण्यात आलेली आहे. ते डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह होते जे मेनस्ट्रीमपेक्षा बाहेर पडत होते आत्तापर्यंत. ते रिसेंट टाईममधले आणि रिसेंट एक्झाम्पल दिल्यानंतर अजून एक इम्पॅक्ट चांगला इथे तुम्हाला पडून जाईल. सो मग अमेंडमेंट प्रोसेस काय करते? अव्हॉइड एक्स्ट्रीम ॲब्सोल्यूट रिजिडिटी किंवा टोटल फ्लेक्सिबिलिटीला पण अव्हॉइड करते ते. अकोमोडेट्स इव्हॉल्विंग सोसायटल डिमांड्स. तो काय-काय करते? अकोमोडेट डायव्हर्स किंवा इमर्जिंग सोसायटल डिमांड्स ह्या अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करते. असं पण तुम्ही यामध्ये लिहू शकता. शेवटचा पॉइंट आपण त्यामध्ये आपण लिहू शकतो मेक्स वे फॉर द सोशल रिफॉर्म्स. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट जजमेंट पण लिहू शकता तुम्ही, की कॉन्स्टिट्यूशनला रीड करूनच कॉन्स्टिट्यूशनच्या विधीनच सुप्रीम कोर्टचे जजमेंट आल्यात ना. त्यामध्ये मग सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑन ते ट्रिपल तलाक लिहू शकता तुम्ही किंवा मग साबरीमालाची एंट्रीचं पण देऊ शकता तुम्ही. जेंडर जस्टिसवाल्या दोन्ही पण. ओके. सो मग ह्या अशा प्रकारचे बरेच इव्हन एल-जी-बी-क्यू नवतेजोर केस पण लिहू शकता तुम्ही. सो मग अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ते मेन्शन करू शकता, ज्या तुम्हाला माहीत आहेत. आता सेकंड हेडिंग काय करू शकतो आपण, की आता यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं सांगितलेलं आहे बघा, की डायव्हर्स सोशो पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह त्यांनी अकोमोडेट केलेले आहेत. बट लिमिटेशन असतीलच ना, काही चॅलेंजेस झाले असतील ना, तर मग ते चॅलेंजेस पण आपण बघूयात. तर मग चॅलेंजेस टू अकोमोडेशन असं सेकंड हेडिंग करणार मी. त्याच्यात मग इन्क्रीजिंग डिमांड फॉर फर्दर रिझर्व्हेशन, इन्क्रीजिंग, ॲग्रिव्हेटिंग असे काही कीवर्ड तुम्ही किंवा ग्रोइंग डिमांड असं काही पण तुम्ही इथे लिहू शकता. ग्रोइंग डिमांड फॉर फर्दर रिझर्व्हेशन आणि मग तिथे एक्झाम्पल लिहू शकता, की जाट्स, पटेल इन गुजरात, इव्हन मराठा रिझर्व्हेशन. साउथ इंडियामधले तुम्हाला काही एक्झाम्पल असतील तर तसे एक्झाम्पल्स तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. तो हरियाणामध्ये जाटचं पण रिझर्व्हेशनचं झालंय, पटेल रिझर्व्हेशन गुजरातमध्ये झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा. तर मग ही डिमांड वाढतच जाणार आहे त्याची असं आपण तिथे मेन्शन करू शकतो. आणि दॅट इज ट्रू रिॲलिटी. आपल्याला जे काही चाललेलं आहे ग्राउंडवरचं ते मेन्शन करता आलं पाहिजे. देन आपल्याला दिसून येते की सेंट्रलायझिंग टेंडन्सीज. सेंट्रलायझिंग टेंडन्सी झालेल्या दिसतात आपल्याला, की सेंटर गव्हर्नमेंट जी आहे ती स्वतःकडे जास्तीत जास्त पॉवर घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत करण्यात आले. मग ते इमर्जन्सी असेल, आर्टिकल 356 लिहू शकता तुम्ही किंवा सेस सारख्या गोष्टी इव्हन टॅक्समधल्या पण तुम्ही लिहू शकता. टॅक्स असेल, इमर्जन्सी प्रोव्हिजन असेल, ओव्हरऑल वेगवेगळ्या स्कीम्स असतील. अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये सेसचं एक्झाम्पल वगैरे असे वाढवणे वगैरे असे काही बरेच एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही त्यामध्ये. फायनान्शियल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह या डोमेनमध्ये ओव्हररीच केलेली गव्हर्नमेंट. तिथे आपण सेंट्रलायझिंग टेंडन्सीचा बऱ्याचदा त्याच्यात करतो. देन आपण नेक्स्ट म्हणू शकतो वेगवेगळ्या याच्यात मेन्शन करताना ऑफिस ऑफ गव्हर्नर.
वेगवेगळे जे चॅलेंजेस आहेत ऑफिस ऑफ गव्हर्नरवर तर आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. ते पण मेन्शन तिथे करू शकता तुम्ही त्याच्यानंतर. त्याच्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता ही गरज आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं बट नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत त्यांच्याकडून अपोज झालेलं आहे त्याला. ऑन द कल्चरल इश्यूज अँड अदर. सो मग ह्या गोष्टी पण तुम्ही मेन्शन तिथे करू शकता. देन अगेन इश्यू रिलेटेड टू द डिलिमिटेशन आणि मग यामध्ये एक्झाम्पल देताना तुम्ही तामिळनाडू किंवा साउथ इंडियन जे स्टेट आहेत केरळा यांनी केलेला त्याला विरोध. तो पण तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. आणि असे मग डिलिमिटेशनचे बाकीच्या पण स्टेट्समधले झालेले तुम्ही एक्झाम्पल तिथे मांडू शकता तिथे. इव्हन इमर्जन्सी यामध्ये काय झाले कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय डेमोक्रॅटिक आपल्याला रिजिम देण्याचा प्रयत्न केला. बट ऑथॉरिटेरियन जी झालेली आहे, ऑथॉरिटेरियनिझम ड्युरिंग इमर्जन्सी आणि मग इमर्जन्सीचं तुम्ही साल पण देऊ शकता इथे समजा 1975 या टाईम पिरियडमध्ये जी इमर्जन्सी हे झाली होती ते. देन कर्ब ऑन द फ्री स्पीच याच्यासाठी वेगवेगळे एक्झाम्पल रिसेंटमध्ये झालेले तुम्ही एक्झाम्पल्स इथे तुम्हाला आणि ते नेहमीच चालत असतात. तुम्ही म्हणजे एका मंथमध्ये 2-3 एक्झाम्पल कर्बिंग द फ्री स्पीचचे दिसून येतील तुम्हाला. काही स्पेसिफिक सेक्शन पण तुम्ही ते आय-टी रूल्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यात सांगू शकता. की आय-टी रूल्समुळे पण बऱ्याचदा जे 2000 आय थिंक 21 का 22 मध्ये आले होते. काय का बघतो येस 21 मध्ये आले होते. की यांनी पण बऱ्याच केसेस नंतर मग काय झालं की ऑनलाईन गॅगिंग द फ्री स्पीच वगैरे असे गोष्टी लिहू शकतात तिथे. ओके. सो कन्क्लुजन काय करणार आपण यामध्ये मग? कॉन्स्टिट्यूशन फंक्शन नॉट ॲज अ स्ट्रेट जॅकेट, बट ॲज अ रेसिलियंट स्कॅफोल्डिंग व्हेअर अ डायव्हर्स सोसायटी कॅन कंटिन्युअसली आर्ग्यू, इव्हॉल्व अँड गव्हर्न इटसेल्फ. आता थोडंसं अवघड वाटेल तुम्हाला, बट अशा गोष्टी मी मुद्दाम लिहितो कारण आत्तापासून जर तुम्ही लिहायला लागले, तर ते काहीतरी बाकीच्यांपेक्षा वेगळं दिसायला लागेल. की कॉन्स्टिट्यूशन फंक्शन नॉट ॲज अ स्ट्रेट जॅकेट की एकदम फिट करून ठेवणारं नाहीये ते. की एकदा तुम्हाला बांधून ठेवल्यासारखं करणारं कॉन्स्टिट्यूशन नाहीये. बट ॲज अ रेसिलियंट स्कॅफोल्डिंग की ते इव्हॉल्व होऊ देते प्रत्येक गोष्टीला तिथून. असं त्याचं मीनिंग आहे. बाकी तर तुम्हाला कळेलच की त्याच्यात मग आर्ग्यू, इव्हॉल्व आणि गव्हर्न इटसेल्फ अशा बऱ्याच गोष्टी हे करण्यासाठी गरजेचं आहे. सो इन दिस वे फर्स्ट क्वेशनला आपण मला वाटते की ब्रॉडली डील केलेलं आहे. सेकंड क्वेशन आपण जर बघितला तर अगेन सिंपल क्वेश्चन आहे कारण गव्हर्नर हा खूप एक्स्पेक्टेड एरिया आहे. त्यावर क्वेश्चन्स पण आलेले आहेत आपल्याला माहितीच आहे. आता यामध्ये फक्त कीवर्ड जे आहेत ते थोडेसे अवघड वाटले. ते एकदम रीड करताना काय म्हणतात ते यू-पी-एस-सी पण तसे ॲक्चुअली गोष्टी करते, की गव्हर्नरला टाकतात गुbernatorial ऑफिस. मग ते आपल्याला शब्द माहीत असतात, कधीतरी वाचलेले असतात, पण तिथे क्लिक होत नाहीत. मग हे असे काहीतरी कीवर्ड आहेत मुद्दाम आत्तापासून सवय लावायची GS2मध्ये. सो मग नायदर अ सॅबोटर नॉर अ सेग. आता सेग हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला असतो. संत, महात्मे, महान पुरुष, अ ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट सोल वगैरे तशा गोष्टी आपण म्हणतो. सॅबोटर हा पण ॲक्चुअली वर्ड त्यापासून येतो जे सॅबोटेज जे म्हणतो ना आपण, सॅबोटाज करणे. त्याच्यापासून हा ओरिजिन डिराईव्ह झालेला वर्ड आहे आणि फ्रेंच जे वर्ड आहे त्याच्यापासून तो तसा झालेला आहे. तर मग त्याच्याहून आपल्याला थोडं मीनिंग कळेल, की कोणत्याही गोष्टीला सॅबोटाज करणारा आहे किंवा सेक संत आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, की ते नायदर दोन्ही पण नाहीये. ही इज अ कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी. सो बेसिकली त्यांनी सांगून दिलं, की कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी आहे, हू नीड्स टू बी सोलली लॉयल टू द कॉन्स्टिट्यूशन. तर म्हणजे त्यांनीच सांगून दिलं, की लॉयल टू द कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे कारण ते कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनरी आहे. क्रिटिकली एक्झामिन द स्टेटमेंट इन द लाईट ऑफ रिसेंट इव्हेंट. आता रिसेंट इव्हेंटमध्ये मला सगळे मग ते बेंगॉलमधले असतील अर्लियर, तामिळनाडूमधले असतील, केरळमधले असतील किंवा मग वेगवेगळे जे काही स्टेटमध्ये देअर इफ देअर वॉज अ टसल बिटवीन द गव्हर्नर अँड स्टेट गव्हर्नमेंट असेल, ते तसे-तसे एक्झाम्पल तुम्हाला रिसेंट इव्हेंट तिथे लिहावे लागतील. आणि पॉझिटिव्ह साइड पण आणि त्याच्या फ्लिप साइड पण आपल्याला तिथे मेन्शन करावं. तर मग याला आपण इन जनरल नॉर्मली आर्टिकल 153 हून पण इंट्रोड्यूस करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे, की कॉन्स्टिट्यूशननेच गव्हर्नरला काय केलंय, गव्हर्नर आपण डायरेक्टली गव्हर्नर इज कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट आणि कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट असं मेन्शन केलं तुम्ही, की त्याला इम्पॅक्ट पडून जातो. आर्टिकल 153 आणि हे विसरायचं नाही गव्हर्नर म्हणताना, हे सोबतच लिहून टाकायचं तिथे. आता ॲट द सेम टाईम गव्हर्नर इज कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट
ॲज वेल ॲज कारण आपल्याला जे मेजर दुसरं फंक्शन दिसून येते ॲज वेल ॲज ही ऑर शी इज द रिप्रेझेंटेशन ऑफ युनियन द स्टेट. आता मुद्दाम मी हे ना सगळे शब्द जे आहेत ॲज वेल ॲज द रिप्रेझेंटेशन ऑफ युनियन इन द स्टेट हे शब्द जे आहेत मुद्दाम वेगळे वापरले आहेत. एजंट ऑफ द स्टेट वापरतो का? ॲक्चुअली दॅट इज अ व्हेरी निगेटिव्ह टर्म. ती नाही वापरायला पाहिजे. कारण ॲज अर्ली सरकारी कमिशनने पण त्या गोष्टीला तेच म्हणलं होतं. आणि ॲक्चुअली हे जे स्टेटमेंट आहे ना, हे सोली सोराबजी यांच्या बुकमध्ये एका फॉर्मर गव्हर्नरने त्यांच्या बुकमध्ये लिहिताना हे स्टेटमेंट लिहिलं होतं, की गव्हर्नर हा सॅबोटेज पण नाही, सेक पण नाही. आणि रिसेंटली त्यांना जे ॲडजेक्टिव्ह लागलेले एजंट ऑफ द सेंटर, एजंट ऑफ द युनियन गव्हर्नमेंट, इट इज अ व्हेरी निगेटिव्ह कनोटेशन. तर मग त्यामुळे आपण ठरवून असे काहीतरी शब्द वापरतो, की जे आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे डिफाईन करता येतील इन द इंट्रोडक्शन. ओके. सो कारण आपल्याला गव्हर्नरचं काय खरा रोल आहे, तो माहीत असला पाहिजे, की त्याच्या मागचं जे काही आत्तापर्यंतची फिलॉसॉफी आहे, ती काय आहे, ती पण थोडी माहीत असली. कारण गव्हर्नर नीड टू ॲक्ट ट्रू टू देअर कॉन्शियन्स अँड द कॉन्स्टिट्यूशन दॅट विल टेक केअर ऑफ द डिग्निटी ऑफ देअर ऑफिस. असं सोली सोराबजी वगैरे यांनी ग्रेट पर्सनॅलिटीजनी आधीच लिहून ठेवलेलं आहे, की डिग्निटी ऑफ देअर ऑफिस आणि त्यासाठी त्यांनी दे नीड टू ॲक्ट ट्रू टू देअर कॉन्शियन्स अँड कॉन्स्टिट्यूशन. अशा शब्दांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. बाकी तर सरकारी कमिशन वगैरे ते आपण सांगणार ते. तर मग यामध्ये आपल्याला 2 पार्टमध्ये जे बघायचंय, की सॅबोटियर पण नाहीये आणि सेक पण नाहीये. तर फर्स्ट पार्टला आपण डील करूयात फर्स्ट. यामध्ये गव्हर्नर इज नॉट अ सॅबोटियर ॲज कारण काय? आर्टिकल 356 किंवा आर्टिकल फर्स्ट घेऊ आपण 256 यामध्ये काय? स्टेट इज नॉट व्हायोलेटिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल प्रिन्सिपल. आता इथे एन्शुअर करायचं काम करते ते. गव्हर्नर काय करते, की स्टेट हे प्रिन्सिपल्सनुसार हे एन्शुअर करते. कोण करते? गव्हर्नर. गव्हर्नर आता इथे मुद्दाम आहे ना, मी पूर्ण डिटेलमध्ये लिहिणार कारण 10 मार्कर आहे. तर मला वाटतं की 10 मार्करमध्ये अशा काहीतरी गोष्टी ज्या आहेत तुम्ही अ, असं काहीतरी केलेलं आहे इकडे आणि मग फ्लो चार्ट म्हणा, डायग्राम म्हणा, जसं माइंड मॅप इथे आपण यूज केला आहे. तशा टाइपचं काहीतरी जर तुम्ही केलं हे, तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे त्याला ॲड्रेस करता येईल आणि जास्तीत जास्त पॉइंट्स आपल्याला लिहिता येईल. हा माझा इथे प्रयत्न राहिलेला आहे. मग इथे तुम्ही भरपूर गोष्टी तिथे ॲड करू शकता. आता यामध्ये अपॉइंटमेंट ऑफ इम्पोर्टंट स्टेट फंक्शनरीज आपल्याला माहीत आहेत करण्यामागे इम्पोर्टंट अपॉइंटमेंट ॲट स्टेट लेव्हल स्टेट फंक्शनरीज असं लिहू शकता. त्यामध्ये मग ॲडव्होकेट जनरल एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. त्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशनर देन अगेन आपल्याला त्यामध्ये एक्झाम्पल देता येईल. अजून कोणाची अपॉइंटमेंट करतात जर बघितलं आपण, सगळ्या ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत जवळपास स्टेटवरच्या त्यांची ती ॲडव्होकेट जनरल असतील, स्टेट इलेक्शन कमिशनर असतील किंवा इव्हन आपली जी स्टेट लेव्हलची पब्लिक सर्व्हिस कमिशन्स आहेत. आणि अदर ज्या काही स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्यांच्याही इम्पोर्टंट फंक्शनरीची अपॉइंटमेंट करणे हा रोल आहे. म्हणजे फक्त तिथे सॅबोटेज करतात का ते फंक्शन? तर असं पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंक्शन त्यांचं महत्त्वाचं दिलेलं आहे. देन दे हॅव गव्हर्नर हॅव स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज रिगार्डिंग व्हेरियस स्टेट्स रिगार्डिंग ट्रायबल एरियाज किंवा ट्रायबल स्टेट्स आणि मग तुम्ही 5th शेड्यूल, 6th शेड्यूल जस्ट इथे मेन्शन करू शकता. 5th शेड्यूल, 6th शेड्यूल इव्हन तुम्ही जे आर्टिकल्स आहेत, ते पण तिथे मेन्शन करू शकता. जसे आर्टिकल 371 टू 371 जे किंवा के पर्यंत जे आहेत त्या. स्पेशल प्रोव्हिजन तिथे तिथे गव्हर्नरला एक मोठा रोल दिलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आपण म्हणू शकतो आर्टिकल 161 जे डायरेक्टली आपल्याला पार्डन पॉवरला डील करताना दिसते. ओके. सो मग तिथे डायरेक्ट तुम्ही पार्डन पॉवर लिहू शकता. इथे पार्डन लिहा. पार्डनिंग पॉवर. देन देअर इज ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे. आणि मग ऑर्डिनन्स मेकिंग पॉवरचं इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये व्हेन देअर इज अ व्हेन देअर इज नो सेशन गोइंग ऑन आणि मग तिथे ऑर्डिनन्स पॉवरचं येतं. ऑर्डिनन्स मेकिंग पण एक्झाम्पल आहे. ॲक्चुअली आपल्याला आहे ना, गव्हर्नर इज नॉट सॅबोटर याच्या ह्याच्यात आहे ना, गव्हर्नरचा जनरल रोल सांगायचं फक्त, की कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय रोल दिलेला आहे आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिला आहे ना, त्याला आपण जास्त सबस्टॅन्शिएट करायला पाहिजे. आपल्याला काही खूप जास्त असं काही
वेगळं काही लिहायची गरज नाही गव्हर्नर, कारण ते ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनमध्ये तो रोल दिलेला आहे त्यांना. तो फक्त आपल्याला इथे मेन्शन करायचा की तो फक्त सॅबोटेअर म्हणून नाहीये व्यक्ती. देन नॉमिनेशन ऑफ मेंबर, नॉमिनेशन ऑफ मेंबर्स ॲट स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, असे बरेच फंक्शन दिलेले आपल्याला इथे मेन्शन करायचे. तो मग धिस इज द फर्स्ट सॅबोटेअर नाहीये. आता सेग आहे का? तर गव्हर्नर इज नॉट अ सेग, कारण ड्यू टू मिसयूज ऑफ सर्टन पॉवर्स, आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आपण म्हणू शकतो? इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट रूल. तो आर्टिकल 356 आणि इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट रूल किंवा स्टेट इमर्जन्सी, अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. यामध्ये एक्झाम्पल पण तुम्ही रिसेंटचे देणे एक्सपेक्टेड आहे. जसं डिझोल्यूशन ऑफ वेगवेगळ्या असेंब्लीचे डिझोल्यूशन केले दिसतात. यामध्ये रिसेंटमधले आपण लिहू शकतो एक्झाम्पल, जी खूप कॉन्ट्रोव्हर्शियल होती, डिझोल्यूशन ऑफ जे-एंड-के असेंब्ली इन 2000, म्हणजे स्पेसिफिक तुम्ही मेन्शन करू शकता तिथे इयर 2018 मध्ये. रिझोल्यूशन ऑफ जे-एंड-के असेंब्ली इन 2018, आणि बरेच दिवस मग तिथे प्रेसिडेंट रूलच होता. तिथे स्टेट म्हणजे पीपलचे रिप्रेझेंटेटिव्ह नव्हते. देन बऱ्याचदा कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी ज्या झालेल्या आहेत, की त्यांचं जे काही रोल आहे, त्याला क्वेश्चन करण्यात सिच्युएशनल डिस्क्रिशन आणि कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन. आता सिच्युएशनल डिस्क्रिशनमध्ये तुम्ही रिसेंटमधलं एक्झाम्पल कोणतं देऊ शकता? तर मग रिसेंटमधलं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही, फॉर एक्झाम्पल तामिळनाडूमधलं. तामिळनाडूमध्ये टी-व्हीके ही जी गव्हर्नमेंट होती आणि त्यांचे जे विजय जोसेफ आपल्याला माहीत आहे. त्यांना रिजेक्ट केलं होतं त्यांनी, मेजॉरिटी पार्टी असताना पण. रिजेक्टेड द गिव्हिंग ओथ. मग नॉट कॉल्ड फॉर द सीएम डिस्पाईट हॅव्हिंग द लार्जेस्ट पार्टी, असं तुम्ही लिहू शकता, की रिसेंटली तामिळनाडू गव्हर्नर डिड नॉट कॉल द टी-व्हीके लीडर विजय जोसेफ टू टेक ॲज अ ओथ ॲज सीएम डिस्पाईट हॅव्हिंग द लार्जेस्ट किंवा डिस्पाईट हॅव्हिंग द मेजॉरिटी किंवा लार्जेस्ट पार्टी इन द तामिळनाडू. असं काहीतरी तुम्ही इथे लिहायला पाहिजे सिच्युएशनल डिस्क्रिप्शन्समध्ये. माझा पर्पज काय, की जुने एक्झाम्पल आपल्याकडे भरपूर आहेत. रिसेंटमधले एक्झाम्पल तुम्ही तिथे जर का जस्ट मेन्शन जरी केलं ना तुम्ही इथे, की विजय जोसेफ ऑफ टी-व्हीके नॉट कॉल्ड फॉर सीएम ओथ. सीएम ओथला नाही बोलावलंय. एक्सक्यूज मी. तो मग अशा गोष्टी आपण जर लिहित असलो, इव्हन कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिप्शनमध्ये पण रिसेंटमधल्या कोणत्यातरी गोष्टी लिहा. जसं इथे आता मनी बिलचं एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही, जे तामिळनाडूमध्ये झालं होतं. तो मग रिझर्व्हिंग बिल, यामध्ये आपण काय लिहू शकतो मग? रिझर्व्हिंग बिल फॉर प्रेसिडेंट, यामध्ये एक्झाम्पल मग लिहू शकता तुम्ही, तामिळनाडू ई बिल 2025 मध्ये झालं होतं बघा. ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले अगेन्स्ट द गव्हर्नर टी.एन. रवी. तर मग टी.एन. रवीची केसेस आहे ती सुप्रीम कोर्टची, ती पण तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. सो प्रेसिडेंट असेंट किंवा प्रेसिडेंट कन्सिडरेशन हा मोस्ट क्लिअर वर्ड असेल. पेक्षा कन्सिडरेशन मला बेटर वाटेल, आणि तामिळनाडू मनी बिल ते काय 2025 ते तुम्ही लिहू शकता तिथे. आता हे झाले दोन्ही पार्ट लिहिणे. आपल्याला इथे सोडता येईल का? मग हे फंक्शन इम्प्रूव्ह झालं पाहिजे. गव्हर्नर इज अ व्हेरी इम्पोर्टंट इन्स्टिट्यूशन किंवा पोस्ट विदिन द कॉन्स्टिट्यूशन. तर मग त्यासाठी फंक्शनिंग कॅन बी इम्प्रूव्ड अलोंग द फॉलोइंग लाईन्स. मग यामध्ये सरकारी कमिशनने काय सांगितलेलं आहे? गव्हर्नर हा पर्सन कसा असला पाहिजे हे सांगितलेलं आहे. यांनी सांगितले गव्हर्नर शुड बी इमिनंट पर्सन असला पाहिजे. इमिनंट पर्सन अँड आउटसाइड, स्टेटच्या आउटसाइड असला पाहिजे. आणि अजून एक क्रायटेरिया महत्त्वाचं सांगितलंय गव्हर्नरबद्दल सरकारी कमिशनने, की ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये रिसेंटली नसला पाहिजे तो. अवे फ्रॉम ॲक्टिव्ह पॉलिटिक्स. फ्रॉम ॲक्टिव्ह. तर मग हे 2-3 कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, जेव्हा हे सरकारी कमिशनला तुम्ही रिकमेंडेशन जे सांगितलेले ते मेन्शन करताना, की गव्हर्नर शुड बी अन इमिनंट पर्सन आउटसाइड द स्टेट अँड अवे फ्रॉम द ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, आणि ब्रॅकेटमध्ये सरकारी कमिशन हे तुम्ही मेन्शन करू शकता. सेकंड एआरसीने पण त्यात लाईनवर बऱ्याच म्हणजे इव्हन सरकारी कमिशन असेल, सेकंड एआरसी असेल, यांनी बऱ्याच गोष्टी गव्हर्नरची अपॉइंटमेंट करताना रिकमेंड केलेल्या आहेत. आता यांनी तर गाईडलाईनच फॉलो करायला सांगितलं होतं, की काही गाईडलाईन्स असायला पाहिजे, की देअर शुड बी क्लिअरली गाईडलाईन्स.
म्हणजे गव्हर्नर अपॉइंट करताना काही गाईडलाईन्स असल्या पाहिजे आणि ते फॉलो केल्या पाहिजे. त्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. तर मग तुम्ही डायरेक्ट मेन्शन करू शकता गाईडलाईन्स रिकमेंडेड बाय द सेकंड ARC. त्यांनी हे करायला पाहिजे. देन अढेरिंग टू द गाईडलाईन्स गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट जजमेंट. अढेरिंग टू गाइडेड कोर्ट इन जजमेंट. आता यामध्ये जजमेंट कोणकोणत्या इम्पोर्टंट आहेत जसं आपल्याला दिसेल की अ, आता जजमेंटमध्ये कोणत्या गाईडलाईन फक्त अपॉइंटमेंटसाठी नाहीयेत. तर वेगवेगळ्या कोणत्या गोष्टीसाठी जसं एस-आर बोम्मई आहे. एस-आर बोम्मईमध्ये काय बोललेलं आहे त्यांनी? तुम्ही मेन्शन करा फक्त एस-आर बोम्मई केस किंवा मग अ, अ, सर्वात एक महत्त्वाची रिसेंटली तुम्ही जर न्यूजमध्ये बघितली असेल अँटी डिफेक्शन आणि गव्हर्नरचं जे काही तेव्हा कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती महाराष्ट्रामध्ये. ते शिवसेना स्प्लिट आणि एन-सी-पी स्प्लिटच्या वेळेस. त्यातही शिवसेना स्प्लिट. ते जर एक्झाम्पल आहे तुम्ही तिथे लिहू शकता. तर तिथे नेबाम रेबिया केस जी होती. नेबाम रेबिया केस. तर ही पण तुम्ही मेन्शन करू शकता. तो या केसची नावं लिहा तुम्ही. त्याच्यामधलं डिटेलमध्ये द्यायचं कारण अढेरिंग टू द गाईडलाईन्स गिव्हन बाय द सुप्रीम एस-आर बोम्मई केस अँड नबाम रेबिया केस असं जरी तुम्ही म्हणलं तरी तुम्ही देऊ शकता. यामध्ये इव्हन तामिळनाडू गव्हर्नरच्या वेळेस पण टू असेंट जी बिलला द्यायची, त्याच्यासाठी पण टी-एन जे रवी केस आहे ती पण केस त्यासाठी रिलेटेड आहे. तर मग अशा व्हेरियस केस ज्या जजमेंट आहेत त्या पण थोड्याशा तुम्ही तिथे मेन्शन करू शकता त्यामधल्या. लास्टली आपण काय करू शकतो कन्क्लुजन. आता गव्हर्नर रिलेटेड हे 3 कीवर्ड मला वाटतात इम्पोर्टंट आहेत कन्क्लूड करताना, की गव्हर्नर्स ऑफिस आपण म्हणू शकतो गव्हर्नर्स ऑफिस इज अ लिंचपिन फॉर आपण म्हणू शकतो की लिंचपिन कशासाठी आहे? तर बॅलन्स कशासाठी म्हणजे गव्हर्नरचा खरा रोल काय? बघा आपल्या इथं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये एक आपण वर्ड वापरलाय फेडरलिझम. तर गव्हर्नर ऑफिस इज अ लिंचपिन इन इंडियन फेडरल. आणि मग इंडियन फेडरलिझममध्ये लिंचपिन आणि लिंचपिनचं काम काय असते, की अँकरचा रोल, एक इम्पोर्टंट रोल. काहीतरी 2 गोष्टी ज्या आहेत त्या होल्ड करण्यासाठीचा रोल खूप महत्वाचा आहे. तो बॅलन्स द ड्युअल रोल. मग ड्युअल रोल असेल त्यांचा. तर ड्युअल रोल म्हणजे माहिती आहे युनियनचा पण रिप्रेझेंटेटिव्ह आहे, कॉन्स्टिट्यूशनल हेड पण आहे तिथे स्टेटचा. हा ड्युअल रोल आपल्याला तिथे मेन्शन करायचा आहे. आणि अँड अँड सोलली बी लॉयल टू कारण या क्वेश्चनची सुरुवात तशी झालेली आहे बघा तुमच्या पुढे क्वेश्चन. त्यामुळे आपण त्याला मग कन्क्लूड तसं करणार, की गव्हर्नर जो आहे ऑफिस इज अ लिंचपिन ऑफ इंडियन फेडरलिझम. मग त्याला काय करावं लागेल? इट नीड्स टू बॅलन्स द ड्युअल रोल अँड सोल्ली बी लॉयल टू द कॉन्स्टिट्यूशन. अशा प्रकारे आपण तिथे त्याला म्हणू शकतो. तो मला वाटते गव्हर्नर रिलेटेड बरेच तुमच्याकडे एक्झाम्पल्स पण असतील, केसेस असतील. 3-4 केसेस तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू. नेक्स्ट क्वेश्चन जो होता, तो क्वेश्चन कॅबिनेट सिस्टमवर होता बघा. कॅबिनेट सिस्टम हॅज अ प्रॅक्टिकली रिझल्टेड इन द मार्जिनलायझेशन ऑफ द पार्लमेंटरी सुप्रीमसी. आता आता कमेंट करताना 15 मार्क आहे. तर मग यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, की कॅबिनेट सिस्टमला फर्स्ट डिफाईन करू. कारण कॅबिनेट सिस्टम हा कीवर्ड विचारला त्यांनी काय आहे तर ग्रोथ झालेली आहे, मग तेव्हाच आपल्याला सांगता येईल. आणि प्रॅक्टिकली आता शब्द पण बघा महत्त्वाचे प्रॅक्टिकली. ते तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्यावे लागतील तिथे. की असं नाही की फक्त थिअरेटिकल आर्ग्युमेंट द्यायचे तुम्हाला. रिझल्टंट इन द मार्जिनलायझेशन ऑफ पार्लमेंटरी सुप्रीमसी. आता ॲक्चुअली इन रिॲलिटी पार्लमेंटरी सुप्रीमसी आहे का आपल्याकडे? तर नाहीये. बट असायला पाहिजे का? तर लॉ मेकिंग आणि ज्या प्रत्येक डोमेनमध्ये त्यांची त्यांची सुप्रीमसी असायला. म्हणजे जसं म्हणूयात आपण की एक्झिक्युटिव्हचा रोल आहे इम्प्लिमेंटेशन तो त्यांनी करायलाच पाहिजे. जसं पार्लमेंटचा लॉ मेकिंग आहे, लेजिस्लेशन आहे, डिस्कशन, डिबेट करणे, तिथे त्यांची सुप्रीमसी असली पाहिजे. ज्युडिशियल सुप्रीमसी कुठे असायला पाहिजे, की जजमेंट देताना एखादी केस आल्यानंतर तिथे त्याच्यावर ते विथिन ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रोसिजर इस्टॅब्लिश लॉ करायचं असेल, तिथे सुप्रीमसी असली पाहिजे. सो या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला अशा क्वेश्चनमध्ये घ्यावं लागेल. अदरवाईज तुम्ही जर का प्रिलिम्ससारखा विचार करायला लागले पार्लमेंटरी सुप्रीमसी, तर तसं आपल्याला इथे GS2 त्या मेन्समध्ये नाही करता येणार. ओके. तर मग इथे इंट्रोडक्शन काय करू शकतो आपण, की कॅबिनेट फर्स्ट ऑफ ऑल इट इस नॉट डिफाईन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. डिफाईन आहे का? नाही. इट इस नॉट डिफाईन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. अशापासून तुम्ही सुरू करू शकता. तुम्ही असाही रेफरन्स देऊ शकता, की आर्टिकल 352 मध्ये आहे.
ओन्ली 352 मध्ये आपल्याला मेन्शन सापडते आणि ते आफ्टर अमेंडमेंट. बट मला वाटतं की सिम्पली तुम्ही म्हणू शकता कॅबिनेट दो नॉट डिफाईन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिप्रेझेंट काय करते रिप्रेझेंट कोर डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ द इंडियन पार्लमेंट ऑफ द इंडियन पार्लमेंट. आता का असं म्हणलेलं आहे आपण इंडियन पार्लमेंट? कारण तुम्हाला माहिती आहे इंडियन पार्लमेंट उद्या काय करणार आहे? नेक्स्ट सेशनमध्ये काय करणार आहे? हे डिसाईड करणार कोण आहे डिसिजन मेकिंग करणार? तर ऑफकोर्स कॅबिनेट सिस्टम. प्राईम मिनिस्टर आणि त्यांचं जे कॅबिनेट ते डिसाईड करते काय करणार आहेत. आणि इट ऑपरेट्स ऑन रिस्पॉन्सिबिलिटी ऑपरेट्स ऑन प्रिन्सिपल ऑफ असंही मेन्शन प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. तो मग इंट्रोडक्शनमध्ये सिम्पली आपण करू शकतो कॅबिनेट दो नॉट डिफाईन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन रिप्रेझेंट द कोर डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ द इंडियन पार्लमेंट. आणि मग बाकी मग असं लिहू शकतो तो ऑपरेट्स ऑन द कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. अशा लाईनवर इंट्रोडक्शन करू शकता. आता क्वेश्चनमध्ये जे काही आपल्याला म्हणलेलं आहे की फर्स्ट दाखवायचंय की कॅबिनेट सिस्टमने कसं मार्जिनाइज केलं पार्लमेंटरी सुप्रीम त्याचे काही एक्झाम्पल्स द्यावे लागतील. कॅबिनेट्स ग्रोइंग इन्फ्लुअन्स हॅज मार्जिनाइज द पार्लमेंटरी सुप्रीमसी. त्याच्यात इफेक्टिव्ह कंट्रोल. आता इफेक्टिव्ह कंट्रोल कोणाचा आहे? कॅबिनेटचा आहे. म्हणजे लॉ मेकिंग हा सर्वात मेन रोल आहे तुमचा आणि तिथे दिसेल तुम्हाला प्रीडॉमिनन्स ऑफ द गव्हर्नमेंट बिझनेस. तर मग इथे इफेक्टिव्ह कंट्रोल ऑन लेजिस्लेटिव्ह अजेंडा ऑन लेजिस्लेटिव्ह अजेंडा. कारण लेजिस्लेशनमध्ये काय अजेंडा होणार आहे, ते डिसाईड बेसिकली कोण करते? कॅबिनेटच करते, की उद्या कोणतं बिल मांडायचं. तर मग ते क्लिअरली मेन्शन करा ना, की ते खरा रोल असायला पाहिजे पार्लमेंटचा. बट तिथे डिक्टेट कोण करते? तर प्रिडॉमिनन्स गव्हर्नमेंटचाच आहे तिथे. प्रिडॉमिनन्स ऑफ गव्हर्नमेंट. असा कीवर्ड जरी तुम्ही तिथे लिहिला तर त्यांना कळून जाईल. नेक्स्ट आता तिथे पॉइंट आहे आपल्याला कंट्रोल ओव्हर द बजेट मेकिंग. आता बजेटरी आपल्याला माहिती आहे, की बजेट ॲक्चुअली हा जो आहे लोकसभाचं काम आहे पूर्ण. बट त्याच्यात आपल्याला दिसते, की फायनान्स मिनिस्टरची स्पीच झाली. ओव्हरऑल सर्व त्यांना करतात. तसं मेन्शन करते ते मग तिथे. अँड स्ट्रॅटेजिक यूज ऑफ सप्लिमेंटरी गॅस अँड स्ट्रॅटेजिक यूज ऑफ सप्लिमेंटरी गॅस. आता तुम्हाला जर इथे आर्टिकल्स वगैरे माहीत असतील, की आर्टिकल 115 मध्ये सप्लिमेंटरी ग्रांट्स आहेत का? तर ते तुम्ही तसे मेन्शनही करू शकता वेगवेगळे आर्टिकल. 112 बजेट अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आहे. त्यापासूनचे आर्टिकल तुम्ही पुढचे जे आहेत ते तिथे सांगू शकता, की कसा कॅबिनेटचा कंट्रोल आहे ॲक्चुअली त्याच्यावर. तिथे लोकसभाचा असायला पाहिजे तिथे. स्ट्रॅटेजी सप्लिमेंटरी ग्रांट्सवर पण आहे कंट्रोल झाला. देन ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. तर हे आपण बऱ्याचदा रिपीट होणार आहे ऑर्डिनन्स मेकिंग. तर मग इथे हे काम काय? लॉ मेकिंगचं काम कोणाचं आहे? पार्लमेंटचं आहे, लोकसभा, राज्यसभाचं आहे. बट तिथे आर्टिकल 123 मध्ये काय करते? सर्कमव्हेंटिंग द लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. मग असा कीवर्ड यूज करू शकता तुम्ही सर्कमव्हेंटिंग द लेजिस्लेटिव्ह. यामध्ये रिसेंटमधलं एक्झाम्पल द्यायचं तर वेगळे एक्झाम्पल यामध्ये बघा फार्म लॉ आपण म्हणू शकता तुम्ही. ब्रॅकेटमध्ये 2020 टाकलं तर आणि ते स्पेसिफिकली ऑर्डिनन्सनं काय केलं होतं फॉर्म लॉज आणले होते. मग रिसेंटली ऑर्डिनन्स बऱ्याच गोष्टीवर पण आणलेले आहेत. पास्टमधले पण तुम्ही देऊ शकता जसं एक लँड रिहॅबिलिटेशनचा जो ॲक्ट आला 2013चा रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशनचा त्यामध्ये पण सेम फार्म लॉज सारखीच कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती खूप. तर मग असे तुम्ही सर्कमव्हेंटिंग लेजिस्लेटिव्ह प्रोसेसचे लिहू शकतात. फॉरेन इन्व्हेस्टरवर पण टॅक्स बर्डनवालं 2026 मध्ये ऑर्डिनन्स आणलं त्याविरुद्ध पण क्रिटिसिझम झालं होतं पार्लमेंटमध्ये. असे मेन्शन करू शकतो तुम्ही. नेक्स्ट अजून कॅबिनेटच्या एक्झाम्पलमध्ये लिहू शकता सेंट्रलायझेशन ऑफ पॉलिसी मेकिंग. आणि यामध्ये काय होऊन जाते सेंट्रलायझेशन ऑफ पॉलिसी मेकिंग तर आहेत. प्लस त्याच्यात ब्युरोक्रॅटायझेशन पण झालेलं आहे. म्हणजे ब्युरोक्रॅटायझेशन ऑफ डिसिजन मेकिंग. कारण काम लेजिस्लेशनचं आहे, लॉ मेकिंगचं आहे, पॉलिसी मेकिंगचं आहे, पार्लमेंटचं. बट तिथे काय होताना दिसते आपल्याला सेंट्रलायझेशन झालेलं पॉलिसी मेकिंग जी कॅबिनेट करते आणि ब्युरोक्रॅटायझेशन पण आपल्याला झालेलं दिसते त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगचं जे खरा रोल असायला पाहिजे पार्लमेंटचा.
नेक्स्ट आपण म्हणू शकतो आपण इन्फॉर्मेशन असिमेट्री. आता इन्फॉर्मेशन असिमेट्री कसं म्हणता येईल आपल्याला, की जी काही क्वालिटी आणि जी काही क्वांटिटी असायला पाहिजे डिबेटमध्ये ती तर नसतेच. बट जी इन्फॉर्मेशन पार्लमेंटला असायला पाहिजे ती पार्लमेंटलाच नाहीये तिकडे. ते पण मेन्शन करू शकता तुम्ही. जसं की मग यामध्ये आपल्याला दिसेल की आर्टिकल ना अमेंडमेंट. जी रिसेंट अमेंडमेंटचा बिल आणलं होतं बघा अमेंडमेंट बिल 131 हे एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही. जे नंतर मग डिफीट पण झालं राज्यसभामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. कारण याच्यामध्ये अ, आपण जे म्हणतो ना, की जे इन्फॉर्म करायचं असते, की सर्व पार्लमेंटरीला की आम्ही असणार कारण एवढं मोठा महत्त्वाचं बिल आणतायत आणि ते इन्फॉर्मच केलेलं नाही. तो इन्फॉर्मेशन असिमेट्री असं तुम्ही म्हणू शकता. विथआऊट इन्फॉर्मिंग किंवा विथआऊट कन्सल्टिंग असाही शब्द तुम्ही कन्सल्टिंग, एल-ओ-पी किंवा अपोझिशन आणि मग ते डायरेक्ट त्यांनी आणलं होतं तिथे. तसं मेन्शन तुम्ही तिथे केलं तरी चालून जाईल इन्फॉर्मेशन असिमेट्री. देन कॅबिनेट ड्राफ्टेड लॉज त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लिहू शकता, की स्टँडिंग कमिटीला जे ते बाजूला ठेवून सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आणले जातात. यामध्ये डेटा पण तुम्ही देऊ शकता की 17 लोकसभामध्ये ओन्ली 15% बिल जे होते ते कमिटीजकडे गेले होते स्टँड. आणि हेच जर बघितलं आपण, तर जेव्हा 2014 मध्ये लोकसभा आली तेव्हा ती 71% पर्यंत स्टँडिंग कमिटीपर्यंत बिल्स रेफर केले होते. सो ओन्ली 15% बिल्स वेर रेफर टू द स्टँडिंग कमिटी इन द 17th लोकसभा. सो अशा महत्त्वाच्या तुम्ही फॅक्ट्स इथे मेन्शन करू शकता. अ, जेव्हा कॅबिनेट ड्राफ्टेड लॉजमध्ये आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट पार्ट आपल्याला लिहिता येईल तिथे जे हेडिंग नंबर 2 असेल आपलं, की देअर इस अ एव्हिडन्स ऑफ पार्लमेंटरी सुप्रीमसी अजून पण पार्लमेंटरी सुप्रीमसी आहे. जरी आपल्याला दिसते कॅबिनेटने टेक ओव्हर केलेलं आहे. बट कॅबिनेट सुप्रीमसी आपल्याला कशातून दिसते? तर फर्स्ट पॉइंटमध्ये चेक अँड बॅलन्स सिस्टममध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल लिहू शकतो. जसं क्वेशन अवर असेल किंवा मग वेगवेगळे जे काही आपले 0 अवर आहेत ते पण लिहू शकता. मोशन्स आहेत वेगळे. हो, वेगवेगळे मोशन्स आहेत. हे पण तुम्ही मेन्शन करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला रिसेंटमधलं एखादं एक्झाम्पल माहीत असेल तर तेही तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये रिसेंट फेल्युअर हे अगेन एक्झाम्पल आपण पुन्हा रिपीट करतो. रिसेंट फेल्युअर ऑफ 131 अमेंडमेंट बिल. हे पण दिसते की इथे सुप्रीमसी अजून पार्लमेंटची आहे. नेक्स्ट आपण त्यामध्ये पॉइंट लिहितो प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ॲज एन्श्राईन्ड इन द आर्टिकल 75 आणि त्याच्यात आपल्याला दिसते की दे आर स्टिल रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल टू द कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा, हाऊस ऑफ द पीपल ते आहेच आपल्याला. देन देअर इज अ फायनान्शियल ओव्हरसाइट थ्रू द पब्लिक अकाउंट कमिटी. कारण इथे पोस्ट एक्सपेंडिचर ऑडिट जे होते आणि कॅग रिपोर्ट आहे त्या दोन्ही गोष्टी मेन्शन करू शकतात. की ऑडिट, पोस्ट एक्सपेंडिचर आणि कॅग रिपोर्ट. हे असे जरी कीवर्ड तुम्ही लिहिले तरी चालून जाईल. किंवा मग तुम्हाला मोठ्या शब्दांमध्ये जर लिहायचं तिथं ऑडिटमध्ये, तर पोस्ट एक्सपेंडिचर ऑडिट असा शब्द यूज करू शकता तुम्ही आणि कॅग रिपोर्टमध्ये पण तुम्ही एक्सपोजिंग द एक्झिक्युटिव्ह लूप होल्स वगैरे असा शब्द वापरू शकता. लूप होल्स असाही कीवर्ड तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता. देन देअर इज अ पार्लमेंटरी सुप्रीमसी अजूनही दिसून येते कारण देअर इज अ कोलिशन पॉलिटिक्स अँड मल्टी पार्टी सिस्टम अजूनही एक्झिस्टिंग आहे तिथे आणि त्या गोष्टींमुळे काय होऊन जाते मग एक सुप्रीमसी जी पार्लमेंटरी ती मेंटेन राहण्याचा हे होते. कारण यामध्ये तुम्हाला माहिती आहे बघा कोलिशन पॉलिटिक्स आणि मल्टी पार्टी सिस्टम असेल, देअर शुड बी द कन्सेन्सस बिल्डिंग लागणार आणि धिस इज द रिझन की आपण म्हणू शकतो की पार्लमेंट सुप्रीमसी स्टिल एक्झिस्ट करते तिथे. देन इमर्जन्स ऑफ पार्लमेंटरी इनोव्हेशन. मग त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर स्पीकर रिसर्च इनिशिएटिव्ह आहे बघा. एक स्पीकर्स रिसर्च इनिशिएटिव्ह. त्यामध्ये बेसिकली काय प्रोव्हाईड करणार आहे तर स्पीकर वेगवेगळे आतापर्यंत झालेले जे काही पार्लमेंटरी प्रेसिडेंट्स आहेत. तर पार्लमेंटमध्ये जी काही प्रोसिजर फॉलो होते ते आहेत. इव्हन म्हणजे जो म्हणजे आपण म्हणूयात की जो डेटा ऑब्जेक्टिव्ह आहे, तोच तिथे तुम्हाला मिळणार आहे. डिजिटल संसद वगैरे त्याचा हेल्प घेऊन त्याच्यामध्ये ते स्पीकर इनिशिएटिव्ह जो आहे, तो इनेबल ऑब्जेक्टिव्ह क्रिटिसिझम असं म्हणतात.
त्याचं पर्पज काय? इट विल इनेबल ऑब्जेक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजे बेसलेस क्रिटिसिझम नसणार आहे ते. नाहीतर मग बऱ्याचदा काय म्हणतात, की अपोझिशन जे आहे त्यांचं क्रिटिसिझम व्हॅलिडच नाही. बिकॉज इट इस नॉट डिराइव्हड फ्रॉम द ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स आणि मग ते इनेबल करण्यासाठी असे इनिशिएटिव्ह जे आहेत ते घेतलेले आपल्याला दिसतात आणि ते गरजेचे आहेत. त्याहून पार्लमेंटचं तिथे रोल जो आहे तो स्ट्राँग होताना आपल्याला दिसतो तिथे. देन एक्स्टर्नल इन्स्ट्रुमेंट ऑफ चेक्स मग याच्यामध्ये ज्युडिशियरी असेल, मीडिया असेल, पिरियॉडिक इलेक्शन्स असतील अशा गोष्टी लिहू शकता तुम्ही. ज्युडिशियरी, मीडिया, रोल ऑफ मीडिया असं तिथे मेन्शन करा तुम्ही. इव्हन कॉकरोच जनता पार्टी असे रिसेंटमधले एक्झाम्पल तुम्ही तिथे खरंच मेन्शन करू शकता. असं काही इश्यू नाही तिथे. किंवा पिरियॉडिक इलेक्शन हा पण पॉइंट तुम्ही लिहू शकता. पिरियॉडिक इलेक्शनमधून कॅबिनेटला चेकमध्ये ठेवलंच जाते. तर मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अ, यामध्ये थोडे वे फॉरवर्ड पण देता येईल कारण 15 मार्कचा क्वेश्चन. वे फॉरवर्डमध्ये आपण काय करू शकतो, की मॅन्डेटरी विल रेफरल्स टू द स्टँडिंग कमिटीज. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीज ज्या आहेत, त्यांना मॅन्डेटरी रेफरल झाले पाहिजे आणि इव्हन सरकारी कमिशनने पण अशा गोष्टी मेन्शन केल्या आहेत वेळोवेळी. सेकंड ARCने सांगितलंय. नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनने पण ह्या गोष्टी सांगितल्या आहे, की रेफरल झालंच पाहिजे स्टँडिंग कमिटीला. इनडायरेक्टली प्रत्येक कमिटीने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे रिफॉर्म करण्यासाठी. देन इम्प्लिमेंटिंग अँटी डिफेक्शन लॉ किंवा याच्यामध्ये जास्तीत जास्त स्ट्रेंथन करणे याला याच्यामधले लूप होल जे आहेत ते सेफगार्ड करणे. बट मेजर पार्ट काय की याचं इम्प्लिमेंटेशन हे गरजेचं आहे. सो प्रॉपर इम्प्लिमेंटिंग द अँटी डिफेक्शन लॉ टू बॅलन्स द पार्टी डिसिप्लिन. याने काय होऊन जाईल? पार्टी डिसिप्लिन पण बॅलन्स होईल. पार्टी डिसिप्लिन ओके. तर मग या पार्टी डिसिप्लिन वगैरे ह्या गोष्टी पण तिथे होऊन जाते आणि सोबत लेजिस्लेटिव्ह इंडिपेंडन्स पण राहील अशा गोष्टींमध्ये. एन्हान्सिंग द पार्लमेंटरी रिसर्च सपोर्ट यामध्ये मग जे आपण बघितलं प्राईड लाईक जे रिसर्च इनिशिएटिव्ह आहे ते पार्लमेंटरी रिसर्च तसे इनिशिएटिव्ह पण आसाम आहे. पार्लमेंटरी रिसर्च अँड इन्फॉर्मेशन डिव्हिजनचं ते तशा गोष्टींचा जो आहे तो इन्स्टिट्यूशनचा जो आहे तो एन्हान्स करायला पाहिजे या गोष्टींचा सपोर्ट. सो फायनली आपण कन्क्लुजन काय करू शकतो? कॅबिनेट बिकम अ पॉवरफुल इन्स्टिट्यूशन आपल्याला माहिती आहे. की पॉवरफुल इन्स्टिट्यूशन तर आहेच. बट आपल्याला काय करायचं बॅलन्स करायचं विथ द काय असली पाहिजे तिथे पार्लमेंटरी सुप्रीमसी. सो मग व्हाईल कॅबिनेट बिकम पॉवरफुल इन्स्टिट्यूशन द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क डेमोक्रॅटिक प्रोसेस अँड इन्स्टिट्यूशनल चेक्स आर बेडरॉक ऑफ द पार्लमेंटरी सुप्रीमसी. अशामध्ये आपण करू शकतो. म्हणजे बेसिकली आपल्याला काय ठेवायचं, की चेक अँड बॅलन्स हे असे शब्द आले पाहिजे आणि बेडरॉक ऑफ जसं बेडरॉक ऑफ फेडरलिझम, बेडरॉक ऑफ पार्लमेंटरी सुप्रीमसी ही वे ऑफ रायटिंग असते GS2 मध्ये. तो मग जर का प्रॉपर सांगायचं तर आपण असं म्हणू शकतो बघा इथे, व्हाईल कॅबिनेट बिकेम अ पॉवरफुल इन्स्टिट्यूशन, द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, डेमोक्रॅटिक प्रोसेस अँड इन्स्टिट्यूशनल चेक्स आर बेडरॉक ऑफ पार्लमेंटरी सुप्रीमसी. म्हणजे 3 कीवर्ड इथे आहेत, की कॅबिनेट बिकम सुप्रीम इन्स्टिट्यूशन तर आहेत, बट तिथे कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क कारण विदिन त्या फ्रेमवर्कच प्रत्येकाला काम करायचं कॅबिनेटला पण. कॅबिनेट किती जरी पॉवरफुल झालेलं असेल, पॉवरफुल इन्स्टिट्यूशनवर कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये आणि डेमोक्रॅटिक प्रोसेस, इन्स्टिट्यूशनल चेक्स, डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क हे कीवर्ड मी मुद्दाम लिहितो. कारण हे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी इथे पुन्हा यूज करायचे हेच कीवर्ड आणि मग हेच कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, इन्स्टिट्यूशनल चेक, डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क आर बेडरॉक ऑफ पार्लमेंटरी सुप्रीमसी. हे आपल्याला तिथे की जरी कॅबिनेट पॉवरफुल असेल, व्हाईल कॅबिनेट बिकेम अ पॉवरफुल इन्स्टिट्यूशन, बट द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क अँड इन्स्टिट्यूशनल चेक आर द बेडरॉक ऑफ पार्लमेंट. हे आपल्याला आणि इव्हन तुम्हाला जर अजून त्या रिलेटेड काही कोट मिळाला, तर त्यानुसार तुम्ही तसं हे करू शकता. सो इन दिस वे मला वाटतं की आजचे 3 क्वेश्चन चांगले आपण त्याचे फ्रेमवर्क वगैरे डिस्कस केले. इथे पर्पज काय फक्त की तुम्हाला एक स्ट्रक्चर अशा प्रकारे असू शकते. काही जण त्याचं वेगळ्या प्रकारे पण स्ट्रक्चर करू शकतात. असं नाही की हेच एक आयडियल आहे. देअर आर एन नंबर ऑफ आयडियल फ्रेमवर्क.
तसं जरी तुमचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या वेनं चांगला आहे, यामधले काही पॉइंट आपण तिथे ॲड करू शकतो, तर ते नक्की करायला. तो आपण भेटूया आता नेक्स्ट डेच्या डे 4 मध्ये. इथे आपण थांबूया डे 3 मध्ये.